Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the first lecture on the chapter trigonometry, and this is the part of video lecture series about SSC mathematics. See, trigonometry is a very important branch of mathematics. त्याला मराठीमध्ये आपण त्रिकोणमिती म्हणतो. Very important branch in mathematics. It has lots of applications in real life situations. Many problems we can solve. Some problems you will do this year, but actually this trigonometry you have started in standard 9 also. त्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे की एक आपण काटकोन त्रिकोण घेतला, म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे की साइन थिटा म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे त्या काही नवीन नाही आहेत तुम्हाला. सो आपण जरा त्या रिवाइज करू, परंतु हा चॅप्टर आपल्याला फार डिटेलमध्ये शिकायचा आहे, हे लक्षात घ्या. हा जो एक तुमचा पेपर आहे, म्हणजे तुमच्या पुस्तकाचा हा जो सेकंड सेट आहे, त्याच्यामधला हा एक चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 6 ऑफ द SSC मॅथ्स पेपर 2. तर विषय कसा आहे बघा, की तुम्ही काय करता आहात की एक काटकोन त्रिकोण समजा घेतला आपण. सी आय ड्रॉ द राईट अँगल्ड ट्रायंगल हियर. Okay, and in that we will take some angle. Okay, some angle we will take, which is say theta, and then using that angle we will calculate trigonometric ratios. So I will draw it here only. Say suppose this is that right angled triangle. You know that some results definitely you know. Suppose this is the triangle ABC, then here it is 90 degrees angle. So sum of these two angles, right, angle at A and angle at C is bound to be 90. Why? Because in any triangle sum of angles of a triangle, sum of angles of a triangle is 180 degrees. So whenever I take a right angled triangle, right angled at B, then measure of angle A plus measure of angle C is 90 degrees. That means angle A and angle C will be complementary angles. They will be complementary angles. Angle A and angle C will be complementary. Okay. Now if you take this angle at C, suppose its measure, suppose I take theta, then in previous years you have studied that sin theta is opposite side upon hypotenuse. म्हणजे काय, समोरील बाजू भागिले कर्ण. ओके, हायपोटेनस. सो इथे आता जर हा इथे थिटा असेल तर त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे, AB. सो AB अपॉन हायपोटेनस या ट्रायंगलची काय आहे, AC. हायपोटेनस म्हणजेच कर्ण, तो AC आहे. त्यामुळे AB अपॉन AC याला आपण म्हणणार साइन थिटा. थिटा कुठे आहे याला महत्व आहे. जर थिटा इथे असेल तर अपोजिट साइड त्याची BC होईल. हायपोटेनस तीच राहणार, AC ही काही बदलणार नाही, लक्षात घ्या. परंतु अपोजिट साइड हा जो इश्यू आहे तो अँगल कुठे घेतलेला आहात ह्याच्यावर अवलंबून आहे. इथे अँगल असल्यामुळे अपोजिट साइड त्याची AB आहे आणि हायपोटेनस AC आहे. कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे, कॉस थिटा इज adjacent side upon hypotenuse.
हायपो लिहितो मी फक्त. आता इथे बघा, हा जर माझा थिटा अँगल असेल तर ॲडजसंट त्याला लगतची बाजू मराठीत आपण म्हणतो ती काय होणार, BC आणि अपॉन हायपोटेनस दॅट इज फिक्स्ड कर्ण BC अपॉन AC. आणि मग टॅन थिटाचा एक फॉर्म्युला आपण केला होता. टॅन थिटा म्हणजे काय होतं बघा, इट इज अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. मग आता जर माझा थिटा इथे असेल तर अपोजिट साइड त्याच्या AB आहे आणि ॲडजसंट साइड BC आहे. त्यामुळे तुम्हाला 3 रेशो, बेसिक रेशोज आहेत, साइन, कॉस आणि टॅन. काटकोन त्रिकोण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थिटा हा जो काही ॲक्यूट अँगल आहे, ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, द मेजर ऑफ दॅट अँगल इज लेस दॅन 90, त्याला मराठीमध्ये लघु कोन म्हणतो आपण, दॅट इज ॲक्यूट अँगल. आणि इथे विषय निघालाच म्हणून विशाल कोन, त्याला इंग्लिशमध्ये ऑप्ट्यूज अँगल म्हणतात, OBTUSE, हा झाला ॲक्यूट अँगल. मग आता तुमच्या असं लक्षात येईल बघा की जर आपण काय केलं बघा, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असं केलं तर काय होणार बघा, साइन थिटा काय आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनस. आय विल जस्ट राईट अपोजिट अपॉन हायपोटेनस आणि त्याला आपण भागणार, कशाने भागणार, कॉस थिटाने, म्हणजेच ॲडजसंट अपॉन हायपोटेनसने भागणार, म्हणजेच उलट करून गुणणार, बरोबर ना. भागाकार म्हणजे रिव्हर्स आणि मल्टिप्लाय, त्यामुळे हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साइड असं ते येणार. म्हणजे हे हायपोटेनस कॅन्सल होतील आणि तुम्हाला मिळेल काय, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. म्हणजेच काय मिळालं बघा, अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजेच काय आहे, टॅन थिटा. म्हणून बेसिक 3 गोष्टी आपणाला कळल्या. साइन थिटा म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय, टॅन थिटा म्हणजे काय, साइन अपॉन कॉस म्हणजे काय, या गोष्टी आपणाला इथे लक्षात आल्या. ठीक आहे. आणखी काही गोष्टी आपण जरा डिस्कस करूया, कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून पुन्हा आपणाला त्या सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं चांगलं अंडरस्टँडिंग होणं हा विषय त्यातला महत्त्वाचा आहे. त्यामुळे काय होतंय बघा आता, ठीक आहे, हीच डायग्रॅम आपण कंटिन्यू करू. आता बघा, B म्हणजे Cच्या ठिकाणचा अँगल जो आहे तो तुमचा थिटा आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की अँगल A म्हणजे मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C बरोबर 90 आहे, 90 डिग्रीज. त्यामुळे मेजर अँगल A हे काय होणार बघा, इट विल बी मेजर अँगल C म्हणजे सॉरी इट विल बी व्हॉट 90 मायनस, हा आपण इकडे आणूया ना, 90 डिग्रीज मायनस मेजर अँगल C, किंवा उलटं लिहिता येईल तुम्हाला, मेजर अँगल C इज 90 डिग्रीज मायनस मेजर अँगल A असंही लिहिता येईल. कारण काय, ह्या दोघांची बेरीज 90 आहे, दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स, असे अँगल्स की ज्यांची ॲडिशन जर मी केली, त्यांच्या मेजर्सचं जर ॲडिशन केलं तर इट इज 90 डिग्रीज, दॅट इज दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्यामुळे बघा इथे तुम्ही समजावून घ्या नीट, A आणि C या 2 अँगल्सची जी मेजर्स आहेत त्यांची बेरीज 90 आहे. त्यामुळे इथे जर थिटा असेल तर हे 90 मायनस थिटा होणार. इथे जर फाय असेल, समजा तो काहीतरी फाय अँगल असेल तर हे काय होणार, फाय म्हणजेच 90 मायनस थिटा होणार. म्हणजेच काय झालं की A च्या ठिकाणी झालेला अँगल आणि C च्या ठिकाणी झालेला अँगल हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. कधी, जर हा ABC हा काटकोन त्रिकोण असेल आणि B च्या ठिकाणी 90 अंशाचा कोन झालेला असेल तर. हा आधी एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता काय होणार बघा, तुम्ही काय लिहिलं, आपण आता इथे आपण इथे जो अँगल आहे ना ह्याला आपण आता फाय म्हणूया. फाय म्हणजे एक असा आपण जसा एमटी सेटची खूण काढतो ती फाय. तर मग आता काय होणार बघा, साइन थिटा म्हणजे काय असतं,
अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, अपोजिट अपॉन हायपोटेनस, सॉरी अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे जिथे काय होणार बघा ते ए बी अपॉन ए सी, हायपोटेनस ए सी आहे. कॉस थिटाचं काय होईल बघा, कॉस थिटा इज व्हॉट, इट इज ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आम्ही साइड वगैरे मी लिहित नाही, ॲडजसंट ADJ म्हणजेच ॲडजसंट साइड, ती इथे काय होणार BC डिवायडेड बाय AC. आणि मग टॅन थिटा आत्ताच आपण शोधलं, म्हणजे किंवा मगाशी पण डिफाईन केलंय आपण. टॅन थिटा म्हणजे काय होणार बघा, त्याचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. म्हणजेच ते इथे काय होणार AB, थिटाच्या अपोजिट AB आहे, ॲडजसंट BC आहे, त्यामुळे BC. जर या काटकोन त्रिकोणमध्ये थिटा इथे असेल तर हे साइन आणि कॉस आणि टॅन आहेत. आता त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे फाय बघा, मग आपण त्याच्याबाबत काय लिहिणार बघा, साइन फाय म्हणजेच ते काय होणार साइन फाय म्हणजे फायच्या अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजेच काय होणार साइनचा फॉर्म्युला काय अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजेच काय होणार BC अपॉन AC. बट यू कॅन ऑब्झर्व हिअर की BC अपॉन AC म्हणजे कॉस थिटा आहे. लक्षात आलं ना, म्हणजेच काय झालं साइन फाय म्हणजेच कॉस थिटा. पण फाय हे थिटाच्या भाषेत मला कसं लिहिता येईल, इथेच आपण लिहिलंय बघा. आता इथे आपण आत्ता असं वर लिहिलं ना की अँगल A आणि अँगल C, पण अँगल A आपण काय घेतलाय थिटा, अँगल B काय घेतलाय फाय, म्हणजेच आपल्याला काय माहितीये थिटा प्लस फाय इज 90 डिग्रीज, असं मला लिहू शकतो मी ॲज. सो फाय इज 90 डिग्रीज मायनस थिटा, आणि त्याच्यामुळे साइन फाय जे आहे दॅट आय कॅन राईट ॲज साइन ऑफ 90 डिग्रीज मायनस थिटा, आणि दॅट इज कॉस थिटा. म्हणून एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, साइन ऑफ 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. किती सोप्या गोष्टी आहेत बघा. ठीक आहे, तसंच बघा आता इथे कॉस थिटा म्हणजे काय बघा BC अपॉन AC. आपण याला पाहिजे तर नावं देऊया. ठीक आहे, याला 1 म्हणूया आपण, याला 2 म्हणूया, याला 3 म्हणूया. ठीक आहे, मग त्याच्यातून आपण हा फॉर्म्युला मिळवला की साइन ऑफ 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. आता पुढे काय होईल बघा, सिमिलर फॉर्म्युला आपण कॉसच्या बाबतीत मिळवायचा प्रयत्न करूया. बघा इथे कॉस फाय काय आहे बघा, आपण लिहिलं का कॉस फाय, नाही लिहिलं. कॉस फाय म्हणजे काय होणार सांगा, इथे माझा फाय आहे, कॉसचा फॉर्म्युला काय असतो बघा ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. बघा ना इथे रिफर करूया आपण, पुन्हा पुन्हा तो लिहिण्याची गरज नाहीये, हे आता एकदा पाठ करून टाका. कॉस म्हणजेच ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. मग इथे जर माझा फाय हा अँगल आहे तर त्याची ॲडजसंट साइड कोणती AB, म्हणजे ते काय होईल बघा AB अपॉन AC. बरोबर आहे. साइन फाय काय होईल बघा, साइन फायचा काय फॉर्म्युला असतो, साइनचा फॉर्म्युला काय अपोजिट अपॉन हायपोटेनस. मग इथे जर माझा फाय हा अँगल आहे तर त्याच्या अपोजिट काय आहे बघा BC आणि अपॉन AC, हायपोटेनस त्याची AC आहे, त्यामुळे BC अपॉन AC असं मला मिळालं. बरोबर आहे. पण बघा आता तुम्ही कॉस ऑफ फाय, ओके, कॉस ऑफ फाय म्हणजे काय झालं बघा, फाय हा जो अँगल आहे तो कसा आहे थिटा प्लस फाय 90 असल्यामुळे फाय म्हणजे थिटा 90 मायनस थिटा. बघा थिटा आणि फाय यांचं ॲडिशन 90 आहे, याचाच अर्थ काय झाला फाय म्हणजे 90 वजा थिटा, त्यामुळे कॉस फाय जे आहे दॅट आय कॅन राईट ॲज कॉस ऑफ 90 मायनस थिटा. बरोबर ना. आणि काय होईल बघा ते बघा किती आहे ॲडजसंट, कॉस म्हणजे काय AB अपॉन AC. मग जर तुम्ही इथे बघितलं ना तर AB अपॉन AC हे कशाचं आलंय बघा साइन थिटा, म्हणजे AB अपॉन AC आलं. सो दिस इज साइन थिटा. त्यामुळे दोन अत्यंत महत्वाचे फॉर्म्युले मिळाले. साइन ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे इथे बघा कॉस थिटा, आणि कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. लक्षात आलं. आणि तुम्ही 9वी मध्ये असं शिकलात, म्हणजे आता हे जे आहे ना हे मी इरेज करतो आणि एकत्रीकरण करू आपण आत्तापर्यंत काय काय तुम्ही शिकलात ते. काटकोन त्रिकोण घेतल्यानंतर
बघा मी एक असा रफ काटकोन त्रिकोण काढतो. ओके, दिस इज राईट अँगल्ड ट्रायंगल. नेम दॅट ट्रायंगल ॲज ABC. टेक थिटा अँगल हिअर. हिअर इट इज 90 डिग्रीज. मग आपण असं बघितलं की फॉर्म्युले बघितले आपण की साइन थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा is adjacent upon hypotenuse आणि tan theta is what? It is opposite divided by adjacent sides. opposite side upon hypotenuse, adjacent side upon hypotenuse. त्यामुळे थिटा कुठे आहे याला इम्पॉर्टन्स आहे. थिटा इथे असेल तर अपोजिट साइड BC होणार. थिटा इथे आहे तर अपोजिट साइड AB होणार. AC ही हायपोटेनस फिक्स राहील, परंतु पोझिशन ऑफ द अपोजिट साइड ॲडजस्टंट साइड विल डिपेंड ऑन वेअर थिटा इज. आणि मग आपण असं बघितलं की साइन ऑफ 90 मायनस थिटा 90 डिग्रीज मायनस थिटा इज कॉस थिटा. तसंच कॉस ऑफ 90 डिग्रीज मायनस थिटा इज साइन थिटा असं आपण बघितलं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर उरलेले जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आपणाला 9वी मध्ये थोडंसं झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपण असं बघितलं, काय बघितलं आपण की साइन अपॉन कॉस म्हणजे जे टॅन थिटा आहे आपलं, टॅन थिटा इज वॉट? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. कोसेक थिटा असा एक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण बघितला. कोसेक थिटा इज वॉट? 1 अपॉन साइन थिटा. आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. त्यामुळे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. कोणकोणते? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजेच काय? रेसिप्रोकल ऑफ टॅन. रेसिप्रोकल म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1 अपॉन टॅन थिटा. परंतु टॅन म्हणजेच काय आहे? साइन अपॉन कॉस. त्यामुळे त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच ते कॉस थिटा भागिले साइन थिटा. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि त्यातली आपापसातली रिलेशन्स ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. तुम्ही 9वी मध्ये हे शिकलात, फक्त ते रिकॉल करतोय आपण. बघा त्या चॅप्टरमध्ये सुद्धा लेटस रिकॉल असं म्हणून ते ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडून तुम्हाला पाठ आहेत की नाही हे ते बघतायत. ठीक आहे. कोसेक, सेक आणि कॉट हे जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते इथे मी आत्ता सांगितलेले आहेत. ॲक्च्युली ते तुमचे 9वी मध्ये नाही झालेले असणार. सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा म्हणजेच 1 अपॉन टॅन थिटा आणि कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा. नीट पुन्हा पुन्हा म्हणून ते लक्षात ठेवायचं आपण. ओके. आणि काही अँगल जे आहेत त्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे तुमचे तयार पाहिजेत. म्हणजे 0 डिग्रीज. आता 0 डिग्रीज अगदी तुम्हाला अपेक्षित नाही आहे, परंतु 30 अंशाचा जो कोन आहे, 60 अंशाचा कोन आहे, 45 अंशाचा कोन आहे, याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याबाबत आपण बोलूया की ज्यावेळी आपण बघा म्हणजे असं आपण म्हणणार, आय थिंक यू अंडरस्टूड वॉट एव्हर इज डिस्कस्ड टिल दिस मोमेंट. आता आपण असं म्हणणार की हे ठराविक अँगल्स आहेत. बघा ते अँगल्स कुठले आहेत? तर पहिला अँगल आपण घेणार 30 डिग्रीज, मग घेणार 45 डिग्रीज आणि 60 डिग्रीज. 30 डिग्रीच्या बाबतीमध्ये बघा साइन, इथे समजा आपण असं लिहिलं साइन, कॉस आणि टॅन. कसं आहे, हे 3च ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज महत्त्वाचे आहेत. कारण साइन मिळालं की मला कोसेक काढता येतं, कारण रेसिप्रोकल आहे ना. कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल आहे. त्यामुळे वन्स यू नो व्हॉट इज साइन 30, साइन 30 किती असतं? 1 अपॉन 2. कॉस 30 किती असतं? √3/2. आणि टॅन 30 मग साइन अपॉन कॉस. ते काय पाठ करण्याची गरज नाही.
1/2 ला √3/2 ने डिव्हाइड करा म्हणजे 1/√3 येईल. बरं, आता 45चं काय होतं बघा. साइन 45 1/√2, कॉस 45 सुद्धा 1/√2 आणि टॅन 45 साइन अपॉन कॉस 1/√2 ला 1/√2 ने तुम्ही डिव्हाइड करताय म्हणजे ते 1 येणार. साइन 60, आता कसं आहे बघा, 30 आणि 60 हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आत्ताच तुम्ही शिकलात ना की साइन ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे काय असणार, कॉस थिटा. म्हणजे बघा, साइन ऑफ 60 जर मला काढायचं असेल तर मी काय लिहिणार, ते साइन ऑफ 60 डिग्रीज म्हणा, साइन ऑफ 90 डिग्रीज मायनस 30 डिग्रीज, बरोबर ना. पण साइन ऑफ 90 मायनस थिटा काय आहे, कॉस थिटा, आत्ताच आपण शिकलो. त्यामुळे हे होणार कॉस ऑफ 30 डिग्रीज. का असं होणार, तर 30 आणि 60 हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्यामुळे साइन तुमचं 60 बघा, साइन 60 म्हणजेच कॉस 30, म्हणजे हे कॉस 30 जे आहे ना ते मी इथे लिहिणार √3/2. ओके, तसंच काय होणार बघा, कॉस 60 डिग्रीज म्हणजेच काय होणार, कॉस ऑफ 90 मायनस 30 डिग्रीज. पण कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा, सो साइन ऑफ 30 डिग्रीज म्हणजे साइन ऑफ 30 डिग्रीज किती आहे, 1/2, ते इथे येईल. म्हणजे हे जसं आहे ना 1/2 √3/2, इथे आहे √3/2 1/2. का असं, तर साइन 60 म्हणजेच कॉस 30. साइन 60 आणि कॉस 30 का इक्वल आहेत, तर 60 डिग्रीज आणि 30 डिग्रीज हे दोन अँगल्स एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. तसंच कॉस 30 म्हणजेच साइन 60, बघा हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. ओके, हा एक विषय झाला. आणि आता बघा इथे तुम्ही जर ते √3/2 असेल साइन 60 डिग्रीज आणि हे जर 1/2 असेल तर यांचा रेशो साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, म्हणजेच तुम्ही काय करणार, √3/2 ला 1/2 ने भागणार म्हणजेच 2/1 ने गुणणार, मग हे 2 कॅन्सल होईल म्हणजेच √3, म्हणून टॅन 60 √3. तर हे टेबल तुम्हाला झालेलं होतं, एवढं तुमचं अपेक्षित आहे तुमच्याकडून. तर हे सर्व गेल्या वर्षी तुम्ही काय शिकलात, हा जेव्हा 10वीतला ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर तुम्ही शिकणार त्यावेळी व्हॉट एव्हर इज ऑलरेडी टॉट टू यू इन द स्टँडर्ड 9 विल बी द पॉइंट फ्रॉम वेअर यू विल स्टार्ट. सो दिस इज व्हॉट यू हॅड learned in the chapter in this chapter trigonometry in the standard 9. So now we will proceed for this particular year's syllabus. या वर्षी तुम्हाला काय शिकायचं आहे त्याच्याकडे आपण आता हळूहळू जाऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तिथून आपण सुरुवात करू. बट आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर इज डिस्कस्ड इन दिस लेक्चर अँड वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.